नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तुम्ही तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठांचे दिवे बनवून दीपदान नक्की करा. कारण अमावस्याला दीपदान करणे विशेष मानलं जाते. एवढंच नाही तर या दिवशी घरातील विशेष 5 ठिकाणी दिवे आपल्याला लावायचे असतात आणि हे असे दिवे लावल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होतात असे धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे, घरातील 5 विशेष ठिकाण कोणती आणि दीपदान करताना कोणती चूक टाळावी ही संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायला नको. भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवे अधिक महिन्यात का लावावे. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये, सनातन धर्मामध्ये 33 या अंकाला अतिशय पवित्र स्थान दिले गेले आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानले जातात. हे दिवे म्हणजे 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे असे म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकटे आणि गरिबीचं प्रतीक मानला गेला आहे. तर 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि देवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. आता जेव्हा तुम्ही हे दीपदान करता, जेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार हा कायम दूर होतो असं म्हणतात. अधिक महिन्यात आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने परत मिळते अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पिठांचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतर आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं. मात्र अनेक कुटुंबामध्ये अमावस्या तिथी रविवारपासूनच सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं, वाराला नाही. म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आणि सोमवारी जरी असली तरी देखील सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर अमावस्या तिथी असताना रविवारीसुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर नक्की तुम्ही आता करू शकता अमावस्येच्या दिवशी. पण सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष योग लाभावा असं वाटत असेल तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वीच दीपदान करणं अधिक श्रेष्ठ मानलं जातं. आता अधिक महिन्याची सोमवती अमावस्याबद्दलच संपूर्ण माहिती आणि तिथी जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व मानलं जातं. या दिवशी पवित्र नदी स्नान आणि दान केल्याने पुण्यफळ मिळते असे म्हणतात. जेव्हाही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व आहे हे प्राप्त झालं आहे. सोमवती अमावस्या सोमवारी 15 जून 2026 रोजी आहे आणि या दिवशी भगवान शंकरांची पूजा, पूर्वजांना प्रार्थना आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी बघा, तिथीचा प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 होणार आहे. तर अमावस्या तिथीचा समाप्ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8:23 असणार आहे. उद्या तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. तर ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा तर्पण, आपण जो काही विधी करतो ते करणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आणि दान करणे यामुळे विशेष पुण्य प्राप्त होते. 33 दिव्यांचे दान तुम्ही सोमवारीच बघा करू शकता. सकाळी 8:23 करायचं आहे किंवा संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल, कारण की बऱ्याच ठिकाणी उद्या तिथीही मानली जाते. किंवा 14 जून म्हणजेच रविवारी आपण दुपारी 12:19 अमावस्या सुरू होणार आहे. तर रविवारच्या सायंकाळी तुम्ही हे दिवे लावले तरी चालणार आहे. तर हे दीपदान केले तर अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही नक्की करा. तर सोमवती अमावस्येच्या दिवशी बघा, अधिक मास अमावस्या एका दिवशी आलेली आहे. या कारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करू शकता किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा. या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे भक्तिभावाने पूजा करावी. पितरांसाठी प्रार्थना आणि तर्पण करावे. पिंपळांच्या
वृक्षाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी, आपल्या सामर्थ्यानुसार दान करावे. आता 33 पिठांचे दिव्याचे दीपदान हे अमावस्येच्या दिवशीच आपल्याला करायचं आहे. तर या तिथीमध्ये कधी तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार. मात्र यावेळी सोमवती अमावस्येच्या तर दुर्मिळ योगावरती तुम्ही शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं. त्यामुळे अमावस्या आणि सोमवती या दोन्हीचं पुण्य प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे. आता जाणून घेऊया आपण की हे 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे. ही कृती अगदी सोपी आहे, घरातील माता भगिनींनी सहज करू शकतात. तर त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. एका परातीमध्ये एका प्लेटमध्ये गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून मऊसर पीठ मळून घ्यावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिठामध्ये आपल्याला मीठ अजिबात टाकायचं नाही आहे. त्यानंतर त्या मळलेल्या पिठापासून ते छोटे छोटे आणि सुंदर दिवे तयार करावेत. प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब आणि उभी वात तुम्ही ठेवायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल घालावे. संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करावे. आता सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचे पूजन आणि संकल्प. आता दिवे फक्त बनवणंच चालणार नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त पूजा करणे आवश्यक आहे. यासाठी काय करावं तर एका मोठ्या स्वच्छ ताटामध्ये 33 व्यवस्थित दिवे हे मांडून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळदी कुंकू आणि गंध अक्षता लावावे, देवाचे स्मरण करावे, त्यावर सुंदर फुले अर्पण करावी. दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. आता संकल्प कसा करावा तर आपल्या उजव्या तळ हातावर थोडंसं स्वच्छ पाणी घ्यावं आणि अक्षता घ्यावं, डोळे बंद करावं आणि म्हणावं, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचे दीपदान करत आहे. तर अशी ही प्रार्थना करून ते पाणी अक्षता ताटांच्या बाजूला जमिनीवर तुम्ही सोडून द्यायचं आहे. एका प्लेटमध्ये सोडलं तरी चालेल. आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करावा. दीपो ज्योती परब्रह्म, दीपो ज्योतिर जनार्दन, दीपो हरतु मे पापम, संध्या दीपम नमस्तुते. तर हा असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र तुम्हाला कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र म्हणजे ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित करावेत. आता आपल्या मनामध्ये एक शंका नक्कीच आलेली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करावं. तर त्यासाठी अजिबात चिंता करू नये. आपलं शास्त्र खूप लवचिक आहे. जर तुम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसतील तर तुम्ही 1 किंवा 5 किंवा 11 किंवा 21 आपल्या क्षमतेनुसार जितके बनवणं शक्य असेल तितके दिवे लावावेत. अधिक महिन्यात 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. तर दिव्यांची संख्या नाही तर कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा ही खरी असायला हवी. आता अनेकांना हा प्रश्न पडत असेल की 33 दिवे पूजेनंतर नेमके कुठे ठेवायचे आहेत, कोणाला द्यायचे. तर याचे आपल्या शास्त्रामध्ये 3 मार्ग सांगितले आहेत. जे तुम्हाला सोपे पडतील ते तुम्ही करू शकता. सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग, आपण हा जो दिवा आहे तर या दिव्यांचा दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता. जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरात आपण हे दान करू शकता. त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान करणे अतिशय श्रेष्ठ मानलं जातं. 33 दिव्यांचे दीपदान आपण गरजू एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो आणि त्याचबरोबर त्याला दक्षिणा आणि नारळसुद्धा द्यावं. अधिक महिन्यात हे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. आता हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत. तर हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी हे दिवे लावले जाते. जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. तर घराच्या दक्षिण कोपऱ्यात किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावा आणि आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. दुसऱ्या ठिकाणी तुळशीजवळ तुम्ही लावायची आहे, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा ही कायम राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरठ्यावरती आपण दोन्ही बाजूला 2 दिवे लावू शकता. आपल्या जो घराचा उंबरठा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो. उंबरठ्यावरती दिवा लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरात ज्या ठिकाणी माठ ठेवला आहे किंवा पाण्याचे ठिकाण असेल तर त्या ठिकाणी एक छोटासा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जातो असं मानलं जातं. असे असल्यामुळे हा उपायसुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुपाचा दिवा लावू शकतो. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करावं, कारण पिंपळाच्या झाडामध्ये बघा सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं.
जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये आपण दीपदान करू शकता. त्याचबरोबर 33 पिठांचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. आणि अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गाय किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यावेत. यामागील भाव असा की दीपदानाचं पुण्य तर मिळतंच, तर त्यासोबत अन्नदानाचे पुण्य दोन्ही मिळावं अशी लोकमान्यता आहे की दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे किंवा कणकेचे दिवे किंवा त्यातील अन्न घटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचे हे पुण्य आपल्याला मिळत असतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यास सर्व जीवांमध्ये परमेश्वराचे रूप पाहून सेवा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. विशेषतः अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तीला भोजन देणं हे पितृकार्याशी जोडलं गेलं आहे. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटीशी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे ईश्वरा, आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदू दे. कारण की मनात आलेली ही प्रार्थना तुमच्यातील खरे पुण्यकर्म ठरवते. प्रथम तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.